माझ्या खात्यात पैसे जमा झाले. सकाळी 10 वाजता मेसेज आलता मला. मेसेज बघून खूप आनंद झाला मला. योजना छान आहे आणि या पैशांचा आता मुलांना शिक्षणात, घरगुती कामात असे भरपूर उपयोग होणार आहे मला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. 14 ऑगस्ट रोजीपासूनच या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जालना शहरातील अनेक महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले असून यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर महिलांना काय वाटतं हे आम्ही त्यांच्याचकडून जाणून घेतलं. पाहूयात. हो, सकाळी आले 8 वाजता मेसेज आला. 3,000 रुपये आले मला. ते पैसे आता आपल्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरमध्ये जसं भंडारा आहे तिथं मी ते 500 रुपये देईल. आणि असं काही दुसरं काही मंदिर लावीन अजून. म्हणजे पहिले आले ना मला माझ्या भावाची म्हणून. कसे की जसं मुलांच्या शाळेमध्ये, अजून काही घरामध्ये काही छोटे मोठ्या काही कारणामध्ये असं किराणा सामान वगैरे. माझे नाव वर्षा कपिल करते. मी मोदीखाना जालना येथे राहते. लाडकी बहीण योजनेचे माझ्या खात्यात पैसे जमा झाले. सकाळी 10 वाजता मेसेज आलता मला. मेसेज बघून खूप आनंद झाला मला. म्हणजे असं वाटलं नव्हतं की गॅरंटी नव्हती येईल म्हणून, पण आले आणि काहीतरी लाभ होईल मला किंवा समजा माझ्या मुलांना, आणि भविष्यात ती योजना चालू राहावी. म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याचशा महिलांना साथ होईल त्या पैशांची वगैरे. 3,000 जमा झाले. काल संध्याकाळी 6 वाजता मेसेज आला. माझ्या मुलींसाठी मला जे कामासाठी पडतील त्याच्यासाठी, आणि घरगुती काही कामाला पण पडतील. एकनाथ शिंदे भावांना माझा खूप खूप धन्यवाद की त्यांनी महिलांसाठी खूप छान योजना काढली. आणि 3,000 रुपये जे घरगुती महिलांना काही न करता 3,000 रुपये टाकले. धन्यवाद एकनाथ शिंदे भाऊ. आज सकाळी 11 वाजता 3,000 रुपये जमा झालेले आहे माझ्या खात्यामध्ये. योजना छान आहे आणि या पैशांचा आता मुलांना शिक्षणात, घरगुती कामात असे भरपूर उपयोग होणार आहे मला. धन्यवाद करते मी लाडक्या भावाचा. पैशामुळं. आणि टीचरचा पण, अंगणवाडीतल्या टीचरनी फॉर्म भरला, माझा अप्रूव्ह झाला आणि पैसे पण आले माझे. तुम्हाला अपेक्षा होती एवढ्या लवकर पैसे? नाही, पण खूप लवकर आले. रक्षाबंधन पण आले, मग भावाला राखी बांधणार? हो, बांधणार ना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यावर आल्यानंतर अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. घर संसारासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी तसेच इतर गृहउपयोगी वस्तूंसाठी हे पैसे उपयोगी येतील असं या महिलांनी म्हटलंय. तसेच महिलांसाठी ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी विनंती देखील महिलांनी केली आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.